तुमच्या गुडघ्याचा हा त्रास धोकादायक असू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर अनंत गायकवाड. मी MBBS MS ऑर्थोपेडिक्स आहे. मी सुरभी हॉस्पिटल अहिल्यानगर येथे फुल टाइम ऑर्थोपेडिक कन्सल्टंट म्हणून काम करत आहे. आज आपण गुडघेदुखीबद्दल थोडंसं जाणून घेऊ. यामध्ये कॉमनली पेशंट्सकडून जे प्रश्न विचारले जातात त्याबद्दल आपण आज थोडी माहिती घेऊ. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा गुडघेदुखीचा त्रास हा ऑपरेशन न करता बरा होऊ शकतो का. त्याच्यानंतर गुडघेदुखीसाठी आम्ही ऑपरेशन करणार आहे, नी जॉईंट रिप्लेसमेंट म्हणतो आपण त्याला. ते करायलाच पाहिजे का किंवा ते कधी करायला पाहिजे. ज्यावेळी तुमची गुडघेदुखी ही गंभीर स्वरूपाची असते. आता गंभीर स्वरूपाची म्हणजे काय, तुम्हाला ते कसं कळणार. तुम्ही नियमित पेन किलर्सच्या गोळ्या खाता, म्हणजे गोळ्या खाल्ल्याशिवाय तुमचा गुडघ्याचा त्रास बराच होत नाही. तुम्हाला रोज गोळी खावीच लागते. हे झालं पहिलं लक्षण. दुसरं म्हणजे तुम्हाला तुमच्या दैनंदिन ज्या रुटीन ॲक्टिव्हिटीज आहेत त्या करता येत नाहीत. म्हणजे तुम्ही घरीच बसून राहता, तुमच्या घराच्या जवळ एखादं मंदिर असेल जिथं तुम्ही पूर्वी जात होता, पण तुम्ही तिथपर्यंतही जाऊ शकत नाही, त्रास होतो चालताना. म्हणून जर तुम्ही घरीच राहत असाल तर हे पण एक लक्षण आहे. चालताना तुमच्या पायात बाक दिसत असेल, तुमचा गुडघा वाकडा दिसत असेल, तर हे पण एक लक्षण आहे की ज्यावेळी तुम्ही गुडघा बदली शस्त्रक्रियेचा नक्कीच विचार करायला पाहिजे.